बॉल्स पंचांचा ग्रीन सिग्नल. विश ऑल द बेस्ट. शो द गुड शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू रिलीज करण्यासाठी सज्ज पंचांच्या उजव्या बाजूने सुनील आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉलची पॅनल्टी सुद्धा आहे. त्याची नोंद असू द्या पीसीसी संघाला. फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि तो सोडला जातो. जो या षटकार आहे. आपण पाहायला गेलो तर लाजवाब फटका. इथून या फटक्याचे चटके पूर्ण टीमला भोगावे लागतील यात ते मात्र शंका नाही. पहिला चेंडूवर धमाका, कारण दामिनीला डाव काय. या ओव्हरमध्ये फक्त 4 चेंडू आपल्याला खेळण्यास मिळतील आणि त्याचा घरपूर समाचार घेत असताना ऑफसाईडचा फटका होता. ओव्हर कव्हर इनपुटच्या वळण उडवला होता आणि षटकार पाहायला मिळाला. हा फटका चांगला आहे. आपण चिल्ला फेकून दिला. या फटक्याचा क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. बाळा आहेत त्या ठिकाणी. मला कारण अजिबात कोणत्या प्रकारचे चुका होणार नाही. आणि एक चिके सिंगल आपल्याला पाहायला मिळते. ऑन बोर्ड दाखल करण्यात धावसंख्या ऑन स्कोर लागत असताना पीसीसी मांडवा संघाच्या 7 धावा एका षटकाराच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळतील. अतिशय कडक नियम. आदिवासी तेलुगू क्रिकेट असोसिएशन अंबरनाथच्या माध्यमातून ही स्पर्धा सुपूर्द करण्यात आली गेली आणि या स्पर्धेचा आज अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतो. थोड्या फील्डमध्ये सज्ज चेंजेस करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सुनीलला तेज तरार टाळणे. रायगड आदिवासी जी सामना होतो त्या सामन्यामध्ये सुद्धा या खेळाडूची वळणी लागली होती. सुनील या गोलंदाजाची सातत्याने तेज तरार गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळ झाला. पाचले खेळायचं थोडं. चेंडू 7 धावांची 10 तारखे. हा चेंडू सध्या ऑफ स्टंप पिचिंग होत असताना ऑफ स्टंपला खूपच मिस करत असताना वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आणि इथून बघितलं गेलं तर एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. हलकस स्कोर कार्ड हल्लं जाईल. 8 धावा दाखल करत 2 चेंडू फेकी करण्यात अद्याप शिल्लक आहेत. हा चेंडू वडा बॉल परतून दिलावडी. गुडलेन्स सातत्याने गुडलेनचा वापर केला जातो. पहिला चेंडू सुद्धा गुडलेन होता त्यावर विकेट जवळजवळ मिळवली होती. परंतु किशोरकडनं ज्या चुका झाल्या त्या चुकाची अपेक्षा नव्हती किशोरच्या माध्यमातून चापेवाडी संघाला. त्या चुकीला पूर्ण टीमला भोगावा लागेल. शेवटचा चेंडू शिल्लक. हा चेंडू सांडलाय. लाजवाब गोलंदाजीचा परवाना. ओव्हर समाप्तीचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल विचार केला तर सातत्याने या मैदानात चाफेवाडी संघ खूप वेळा खेळ केला परंतु पीसीसी मांडवा संघ सुद्धा तेवढाच ताकदीचा संघ आपण पाहतो. एक कोट समाप्तीनंतर दापलकावर धावसंख्या आपण पाहतो. तब्बल विचार केला तर 8 धावा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज बाळाला आपण पाहू शकाल. रनअप मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पंचांच्या डाव्या बाजूने अनिलला एक संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करणं खूप गरजेचं. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा. हो वडा शॉट. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता त्याला बीट करून चेंडू चाललाय. फर्स्ट स्लिप सेकंड स्लिपला बीट करून चेंडू चाललाय. कार्पेटच्या माध्यमातून डीप स्लिप पॉइंटला येतोय. अजून एक अनिलच्या बॅट मधनं चौकार. फटका चांगला. इनपुटच्या वर्ण ओव्हर कव्हर लाजवाब स्ट्रोक. शांतनी संयम क्रिकेट काय असतं हे दोन्ही फलंदाजांनी सांगून दिलंय. अद्याप विचार केला तर भगवानच्या बॅटमधनं एकही धाव आपल्याला पाहायला मिळाली नाही. असा त्याने विचार केला तर स्कोर कार्डवरती 12 धावा वैयक्तिक अनिलच्या आणि
एक वाईटच्या स्वरूपात धाव आपल्याला पाहायला मिळते. एक षटकार आणि चौकार आणीच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. नशिबाचा षटकार मिळाला. अनिलची विकेटही वाचली गेली. PCC संघासाठी चांगला संकेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर 13 धावा फलकावर या सिंगलच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळतील. फील्डमध्ये थोडस चेंजेस करत असताना भगवानसाठी या ठिकाणी चांगली फिल्डिंग रचना, कारण PCC संघाचा विचार केला तर चापेवाली संघाला सर्व काही ठाऊक आहे. फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु युनिस आयो डेफिनेटली इट इज OUT फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. भगवान गोरे बाकी ठेवूया. कृष्णा इन ऍक्शन मध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर चांगली फलंदाजीची आशा होती भगवानकडनं, परंतु इथून विचार केला तर भगवानना थोडस मुकाबं लागलं. या सामन्यासाठी थोडंसं नाराज केलं भगवान, परंतु अनिल आहे मैदानात. कृष्णा ही एक चांगला खेळाडू आहे. त्याच्या बॅटमधनं सातत्याने मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. पिंपरी संघासाठी PCC पिंपरी क्रिकेट क्लब मांडवा असा संघ आपल्याला पाहायला मिळतो. बाळा गोलंदाज पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर शंभर, तिसऱ्या चेंडूवर महत्वाची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. शॉर्ट पिच चेंडू होता. पंच सांगत असताना हा चेंडू इथून मात्र कुठेतरी वाईट आहे आणि वन बाउन्स वर खूपच वर्ण हा चेंडू लँड होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. वन बाउन्स वर आहे. आता जर बाउन्स आला तर नक्कीच त्या ठिकाणी तब्बल विचार केला तर चेंडू घोषित केला जाईल. फटका चांगला आहे. शॉर्ट पिच फुल अँड पॉवरफुल अँड सक्सेसफुल. लाजवाब स्टोक डीप स्क्वेअर लागला. येतो अजून एक मोठा फटका. बॅट्समन कृष्णाच्या बॅटमधनं चौकार. चौकाराच्या मदतीने दाखल धावसंख्या आपण पाहतो. तब्बल विचार केला तर 18 धावा. हाही फटका चांगला आहे. त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहे आणि टीपला जाईल फलंदाज बाद. एक तरी तो एक मिरी सांगत असताना गोलंदाज बाळाला आपण पाहतोय. चौकारानंतर लगेच प्रत्युत्तर एक जवाब प्रत्यक्ष देत असताना फलंदाज बाद. या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल कृष्णा बाकी गाव. इंडियन ऍक्शन मध्ये युनिट नंबर 4 चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. पण सध्या ऑप्शन गोलंदाजी त्या ठिकाणी आपल्याला शॉर्ट पिच चेंडू पाहायला मिळाले होते. बॅट्समॅन कृष्णाला त्याच्यानंतर फायदा उचलता आला नाही. हा चेंडू चांगला आहे. आउटसाइड द ऑप्शन लाजवाब गोलंदाजाचा स्पेल. 2 ओव्हर समाप्तीनंतर 12 चेंडू खेळ झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तब्बल विचार केला तर आपल्याला स्थिर पाहायला मिळतो. फक्त आणि फक्त 9.00 सरासरी दाखल करत असेल की आपल्याला पाहायला मिळतात 18 धावा.
देवदास हा गोलंदाज आपलं पाहतोय. फटका चालू आहे. ओपी चेंडू त्याला लॉक केलाय. कडे प्रेक्षक आहे. बरोबर प्रेक्षक ऑन साईडचा लाजवाब फटका इथे मिळालाय. चाफेवाडीला चटका. कारण आपण पाहतो कबल विचार केला तर पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळालं होतं आणि त्या जीवनदानाचं सोनं करत असताना गोलंदाज आपण पाहतोय देवदासला चटका दिला जातो. अनिलच्या माध्यमातून लाजवाब खेळ आतापर्यंत आपल्या संघाची जिम्मेदारी या ठिकाणी विभागत असताना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर षटकार या ओव्हरला मोठं बनवलं जाईल यात मात्र शंका नाही. अनिलच्या माध्यमातून चेंडू ते जोरदार अपील केली जाते परंतु अपीलमध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. पहिला चेंडू षटकार दुसरा चेंडू निर्धाव. पहिला चेंडू ओव्हर पिच होता त्यानंतर लगेचच कुठेतरी गोलंदाजीमध्ये चेंजेस पाहायला मिळाला. हाही पटका चालू आहे. स्टँड स्टँड अँड डिस्पॅच. राजबाग बिग 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 षटकार. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वेगाने फ्लाय येईल. ऑन बोर्ड 30 धावा. पहिला षटकार त्यानंतर निर्धाव. तिसरा षटकार चौथ्या चेंडू निर्धाव येईल का? धावा दापलकावर या षटकाराच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळतात. देवीदास हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. नौके गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात चाफेवाडी संघाच्या माध्यमातून. हा चेंडू चांगला आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर धाव घेतली जात नाहीये कारण अनिलला चांगलं ठाऊक आहे या ठिकाणी इथून मला जास्त चेंडू खेळून काढणं गरजेचं आहे. 4 चेंडू 12 धावा खर्च केला जातात. अजूनही 2 चेंडू शिल्लक. 30 धावा दापलकावर लाडल्या गेल्यात. यानंतर लगेचच मोहपाडा आणि स्टेशन ठाकूरवाडी असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. फटका बसलाय. पुनर्ष बाळाला आपण पाहतो परंतु बाळाकडनं आता मात्र झुकावणार नाहीये. फलंदाज बहादूर या ठिकाणी आणि बहादूर बाटू फरली आहे. मध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 3 या धावसंख्येवर मोठा धक्का या ठिकाणी मिळून दिलाय. पण देवदास चाफेवाडी या संघाला देवदास गोलंदाजाने आपल्याला पाहायला मिळतो. बद्दल विचार केला तर चांगला खेळ अद्यापर्यंत चाफेवाडी संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. नेक्स्ट मॅच स्टेशन ठाकूरवाडी विपक्ष मोहपाडा बदलापूर असा सामना पाहायला मिळेल. हा चेंडू अख्खूर टप्प्याचा होता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. ओव्हर समाप्तीचा इशारा. 3 ओव्हर समाप्तीनंतर दापलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 30 धावा. 10.00च्या सरासरीने त्या ठिकाणी खेळ चालू आहे. स्वागरचं षटक आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. स्वागरच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुठून काढणं गरजेचं आहे परंतु या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. बद्दल विचार केला तर चाफेवाडी संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना चाफेवाडी संघ सांगत असेल या ओव्हरमध्ये धावा कमी केल्या खर्च कमी केला तर सामना आपल्या बाजूने झुकवता येईल परंतु तसं काही घडेल का हा प्रश्न. गोलंदाजी मार्ग गोलंदाज किशोर. फटका चांगला आहे. वेट अँड वॉच क्रिकेट. चेंडूची वाट बघितली गेली. चेंडू थोडासा स्क्वेअर गतीचा होता. पंच सांगत असताना दोन्ही पंचांचे हाताचे पंजे उंचावत असताना या ठिकाणी ऑन साइडला येते लांब ऑनचा षटकार आणि षटकाराच्या मदतीने दापलकावर धावसंख्या ऑन गोल 36 धावा. हाही फटका चांगला आहे. अजून एक तडाखा. शॉर्ट पिच बॉल पुल केला जातो. पुल अँड पॉवरफुल अँड सक्सेसफुल. बिगिट लगातारचा दुसरा षटकार. ते काय
आणि चेंडू चांगला आहे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतो त्या ठिकाणी सुरक्षा माध्यमातून अजिबात चुकवत नाहीये. 2 षटकार आले. अजूनही एखादा षटकार जरी आला तर सामन्याला कलाटणी देण्याचं काम पिंपरी संघ करू शकतो. हा चेंडू ते आपण पाहतो युनिस डेफिनेटली पुढचा दरवाजा बंद केला. मागचा दरवाजा खुला होता. त्या दरवाजाने मात्र चोरी झाली गेली आणि फलंदाज कृष्णाला सोडावं लागलं मैदान. राहुल इथे पास देत असताना क्षमा असावी. या ठिकाणी आपण पाहतोय अक्षयचा विचार केला तर नक्कीच आपण ज्या हायवे असतील त्या हायवे लगत जे ट्रॅफिकची कामं सुधारण्याची कामं केली जातात. ट्रॅफिक पोलीस म्हणून ज्यांची ओळख आहे ते अक्षय पादूर यांना इथे आपण पाहू शकाल. हा चेंडू डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड द ऑफ स्टंप फलंदाजी करत असताना फुटवर्कचा वापर केला होता आणि तिथून आपल्याला पाहायला मिळतं निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकारानंतर कुठेतरी कमबॅकिंग गोलंदाजी केली जाते. किशोरच्या माध्यमातून फटका पासला आहे. मिस्टॉक आहे. चेंडूला जज केलं जातं आणि शेवटच्या मोमेंटला टिपला जाते जेल. फलंदाज बाद अक्षय बाक टू द गाव. समाप्तीनंतर लगेचच मोहपाडा संघाचा कर्णधार आणि स्टेशन टाकूरवाडी संघाचा कर्णधार त्यासाठी यायचं. मोपाडा संघाचा कर्णधार उपस्थित आहे. तर लगेचच स्टेशन टाकूरवाडी संघ शेवटचा पुकारा असेल तुमच्यासाठी त्यासाठी यायचं. 43 झाल्या 43 पाहिजे. टच केला जाईल. जीवन उघडा आमचा तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्या ठिकाणी टच बॉक्स मध्ये टच करून जायचं लगेचच. ऑनस्क्रीन आपण पाहू शकाल. या ठिकाणी पाहिलं गेलं तर टॉस का बॉस त्या स्क्रीनवर मोपाडा संघाचा कर्णधार आणि स्टेशन ठाकूरवाडी संघाचा कर्णधार. मॅच चालू होत्या. पाहायला मिळेल येणारे 24 चेंडू 43 आता बनवायच्यात. त्याचा विचार केला तर सलामीची जोडी सुनील आणि किशोरी जोडी आपल्याला पाहायला यश पंचांचा ग्रीन सिग्नल. विषय ऑल द बेस्ट पुनर्षा दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा.
फटका चांगला आहे, लाजवाब फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला बीट करून चेंडू जाईल. लाजवाब ओव्हर कव्हर्स इनफिल्डच्या वरनं कॉर्नर आणि डीप स्क्वेअरच्या डोक्यात लाजवाब स्टॉक 6 रन. जशी सुरुवात केली होती ना अनिल पादुरीने तशीच सुरुवात करत असताना या ठिकाणी सुनीलला आपण पाहू शकाल. लाजवाब फटका. हा चेंडू पंच आमच्याकडे होतील. पंचांच्या दोन्ही समांतर चेंडू आहे अवांतर. 7 ते 10 धावफलकावर एका षटकाराच्या मदतीने पिवंत षटक आहे आणि पिवंत षटकाला मोठं करण्याचं काम करण्याचा प्रयत्न चालू आहे अद्यापर्यंत सुनीलचा. हा चेंडू पण मात्र चांगला आहे. वेतनवाज क्रिकेट करण्याचा प्रयत्न होता. डीपेक्षा कव्हरचा फटका सिलेक्ट केला होता सुनीलने पण तो लगेच हेरलं गेला अनिलने. सुनील अनिल ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तब्बल विचार केला तर सुनील हा फलंदाज अनिल हा गोलंदाज. पहिले पूर्वार्धामध्ये सुद्धा ही जोडी पाहायला मिळाली होती गोलंदाज आणि फलंदाजांच्या मधनं. फटका बसला आहे स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला जज केलं जातं. अनिल आहे महत्वाचा झेल इथं मात्र सोडला जातो. मी म्हणेन या ठिकाणी चुकीचं कॉल कारण त्या ठिकाणी बघितलं गेलं तर अनिलचा हा झेल नव्हता. कृष्णाचा कॉल यायला पाहिजे होता. अनिलला कृष्णाचा झेल होता परंतु इथे चुकी केली अनिलने कॉल दिला माझा झेल आहे मी घेऊ शकतो परंतु फील्ड हा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळेल परंतु पंच सांगत असताना हा चेंडू वाईड आहे. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी आउटसाइड ऑफ स्टंप आपल्याला पाहायला मिळेल परंतु पंच सांगत असताना या ठिकाणी हाही चेंडू इथून मात्र वाईड आहे. चांगला खेळ अद्यापर्यंत रोजा साठवून केला जातो. इथे मात्र चुकीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्विचिंगचा वापर करण्याचा प्रयत्न होता किशोरच्या माध्यमातून अजून एकही हे चेंडू बॅटला स्पर्श झाला नाही. त्या ठिकाणी आपण बघितले गेले तर चांगला खेळ अद्यापर्यंत सुनीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला होता. अनिल एक चांगला गोलंदाज झाला त्याला कमबॅक करणं खूप माहिती आहे आणि हाही फटका बसला आहे. तिथे जवळपास क्षेत्राच्या कोणीच नाही परंतु लॉंग डिस्टन्स कव्हर करून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं झेल कॅदर केला जातो. तब्बल विचार केला तर किशोर बाकी बघा कॅमेरामॅन टॉस का बॉक्स आपण कव्हर करायचं त्या ठिकाणी टॉस केला जाईल. टॉच केला जातो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं एका स्टेशन टाकूरवाडी संघ जवळजवळ विचार केला स्टेशन टाकूरवाडी संघाचा तर लोणावळ्याच्या आसपास एक गाव आहे तिथून या संघाने दिलेल्या वेळेचे दुपटी दाखवले. मनापासून आभार. टॉस जिंकला 4 रनचा सामना आहे. स्टेशन ठाकूरवाडी संघ आणि फलंदाजी स्वीकारले गोलंदाजी करायचं मोहपाडा संघाला. शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या ओव्हरमधील चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तब्बल विचार केला तर चांगला खेळ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. 43 धावा घडवत असताना चेस करत असताना अद्याप धावफलकावर नसून आपण पाहतोय एका षटकाराच्या मदतीने तब्बल 10 धावा
येणाऱ्या 18 चेंडू 33 धावा म्हणजे 11.00च्या सरासरीने खेळ करणं गरजेचं आहे. परंतु गोलंदाजी ही चांगली आहे. पिंपळी संघाला विसरून चालणार नाही. या PCC मांडवा हा संघ पिंपळी क्रिकेट क्लब मांडवा आपल्याला पाहायला मिळतो. तब्बल विचार केला तर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. येणाऱ्या 18 चेंडू 33 धावा. पुढील टॉस सुद्धा झाला गेला. एक धावचा निर्णय या ठिकाणी घेतला गेला. ट्युशन पाखरवाडी संघाने सर्वप्रथम फलंदाजी स्वीकारले. हा चेंडू ते आपल्याला पाहायला मिळेल. त्याबद्दल विचार केला तर पॅडल शिफ्ट घेण्याचा प्रयत्न होता सुनील या फलंदाजाचा, परंतु तो चेंडूने पाणी पाहिजे सुनील मध्ये बघा. प्रत्येकी खेळाडूला एक सूचना आहे. आपण आपल्या जबाबदारीने खेळ करणं गरजेचं आहे. याची नोंद असू द्या. पहिला चेंडू इथे मात्र स्मार्ट गतीचा होता. ऑट स्विंग होताना पाहायला मिळालं. त्या ठिकाणी डबल विचार केला तर चांगला खेळ सुनीलच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळतं. हा चेंडू इथं पंच सांगत असताना वाईड आहे. अंकुश कुराड कुराडपाडा बघ विचार केला तर चांगले पंच आहेत. आदिवासी टेलिक्रिकेट असोसिएशनचे सदस्य सुद्धा आहेत. हा चेंडू पंच सांगताय त्या ठिकाणी वाईड आहे, खराब आहे. पहिला चेंडू निघाला. त्यानंतर दुसरे 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. औषध ऑप्शन खूपच ऑप्शनच्या बाहेर हे 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. तब्बल चांगला खेळ करणं गरजेचं आहे. 11 धाबा रोखायच्या प्रति विभागे. फटका प्रश्न आहे. इथे आपण पाहतो फर्स्ट अटेम्प्ट सेकंड अटेम्प्टला झेल सोडला गेला, परंतु हा झेल खूप महत्वाचा होता. त्या ठिकाणी सुनील शेद हा खेळाडू आपण पाहतो नुकताच झाले गेले रामाचीवाडी या मैदानामध्ये ठाणे रायगड या 2 संघामध्ये त्याचा खेळ करताना आपल्याला पाहायला मिळालं होतं. हाही फटका चांगला पाडाक्षेप करण्याचा प्रयत्न होता. एकदा कंप्लीट घेऊन जाते. थ्रो परफेक्ट ऑन द स्टंप. ही फेकी आपल्याला पाहायला मिळाली. फलकावर हा चेंडू इथे मात्र चांगला आहे, परंतु लाईन थोडीशी खराब आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात जे धावा जातात ते एक्स्ट्राच्या स्वरूपातल्या धावा हेच बद्दल स्कोर 14 धावा फलकावर आपण पाहतो. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा. या ओव्हरचा विचार केला तर दोघांनी 3 चेंडू फेकी केले. त्यामध्ये 2 चेंडू सुद्धा वाईटच्या दिशेने फेकताना आपल्याला पाहायला मिळेल. 10 चेंडू वेटामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आपल्याला पाहायला मिळतो. अपिली करतात तर अपिली आपण मेन पंचाकडे करावं. फलंदाज बाद. याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील. तब्बल विचार केला तर आदिवासी टेलिक्रिकेट असोसिएशनचे सदस्य आमचे जवळील मित्र कासगावचे नाना शीर यांचं आगमन होत असताना त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. अजूनही विचार केला ना तर 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये. चांगला ओव्हर कमबॅकिंग गोलंदाजीचा स्पेल काय असतो ते सांगत असताना या ठिकाणी हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग होत असताना निर्धाव चेंडूची सांगता होते आणि स्कोर कार्ड फक्त आणि फक्त 14 या अंकावर. शेवटचा चेंडू शिल्लक.
हा चेंडू ब्लाइंड स्टॉक करण्याचा प्रयत्न होता. ओव्हर समाप्तीचा इशारा आणि फलंदाज आपण पाहतो त्या ठिकाणी मनोजच्या माध्यमातून लगातारचे 2 चेंडू निर्धार खेळ केला जातो. उर्वरित समीकरण आपण पाहू शकाल त्या ठिकाणी तब्बल विचार केला तर येणार 12 चेंडू आणि लागणारी धावसंख्या आपण पाहतो तब्बल येणारे 12 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज आहे. म्हणजेच 14.50च्या सरासरीने खेळ या ठिकाणी केला जाईल. येणारे 12 चेंडू 29 धाबा 12 चेंडू गोलंदाजी मार्ग गोलंदाज रोशन फटका चांगला चेंडूला उडवला स्टँड अँड डिस्पॅच स्टँड अँड डिलिव्हर चेंडू फरार शिक्षण एका फटक्याने समीकरण पूर्णशः चेंज होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 12 चेंडू 29 ची गरज असताना पहिल्या चेंडूवर इथून मात्र षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आता विचार केला तर तब्बल 11 चेंडू आणि 23 धाबा. सुनील आहे मैदानात तोपर्यंत मोठ्या फटक्याची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू इथून आपण पाहतो औषध ऑफ स्टंप ऑफ स्पिन होताना आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू पडल्यानंतर कुठेतरी गळ्याने घेतो. स्लोआर गतीचा चेंडू होता. वस्तुरक्षक भगवान गोरे त्याला ताकीद देत असताना आपण पाहतो चांगली गोलंदाजी भगवानच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाली. हा चेंडू आतमध्ये घेण्याचा प्रयत्न होता. नारायण आहे त्या ठिकाणी विपेक्षा कव्हरला एक धाव कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा इथून आपल्याला पाहायला मिळते. 2 धावाच्या मदतीने स्कोर पुढे ढकलत असताना बोल 22 धावा दाखल लागल्या जातात. सुनील आहे मैदानात आपल्याला पाहायला मिळतो. हा चेंडू इथे मात्र आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. त्या पलीकडचा दिशा आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव थांबवलंय सुताला त्या ठिकाणी मनोजने. सुनीलला स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करायचा होता परंतु स्ट्राईक इथे दिले जात नाही. पिंपरी संघाच्या माध्यमातून बघितलं गेलं तर चांगला खेळ अद्यापर्यंत दोन्ही बाजूने बॅलन्स पाहायला मिळतो. दोन्ही संघ एकाच ताकदीचे आपल्याला पाहायला मिळते. तब्बल एका इंगला आपल्याला पाहायला मिळते. PCC मांडवा पिंपरी गावातला संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि चाफेवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. हा चेंडू खूप चांगला आहे आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात मनोजला इथून परतावं लागेल. सुनीलला स्ट्राईक घेणं गरजेचं होतं आणि ते स्ट्राईक सुनीलकडे अद्यापर्यंत आले गेले. 8 चेंडू 19 धावा. गॅपमध्ये चेंडू जवळपास क्षेत्ररक्षक कोणीच नाहीये. ऑफसाईडचा फटका होता. विसेटचा फटका. अनबाउन्स ओव्हर दी रोड. रन्स मध्ये 4. आता समीकरण आहे आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 7 चेंडू आणि 15 धावा. 14 धावा अद्याप खर्च केला जातात. एक षटकार एक चौकाराच्या मदतीने या ओव्हरमध्ये या चेंडूवर कुठेतरी दडपण आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू 7 चेंडू आणि 15 धावा. हा चेंडू ते आपण पाहतो तब्बल विचार केला तर मिस झाला गेला.
येणारे 6 चेंडू 15 धावा. चला लगेचच क्षेत्रफळचा जोडूया. येणारे चेंडू असतील 6-15 धावसंख्येची गरज आहे. सामना जिंकण्याकरिता 28 धावा आपल्याकडे लागल्या गेल्या. कंपसे चेसिंग आहे. 15 धावा विजयाकरता बनवाव्याच लागतील याची नोंद असू द्या. तानाजी हा गोलंदाज आपण पाहतोय. 6 चेंडू 15 धावा. हा चेंडू पहिला चेंडू ऑफस्टिकला कुठेतरी खूपच बाहेर आपल्याला पाहायला होतं. गोलंदाज तानाजीला आपण पाहू शकाल. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी केली जाते. एक फिरकीची गोलंदाजी आपल्याला पाहायला होते. स्वागताच्या षटकामध्ये फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडूला फेकून देण्याचं काम केलं जातं. एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकच धाव, कारण सुनीलला ठाऊक आहे इथून 5 चेंडू मी जर खेळलो तर मी त्या 13 धावा बनवू शकतो आणि त्या बनवाव्या लागतील विजयाकरिता. टीम आपल्याला पाहतो चापेवाडी भोया संघाच्या कर्णधार ट्रम्प कार्ड सुनील शेदला, कारण सलामीला आलाय. पिचची पडताळणी झाली गेल्या. इथून आपल्याला पाहायला मिळेल तब्बल 5 चेंडू 13 धावा. हा चेंडू पुण्याच्या ऑप्टिकच्या खूपच बाहेर आपल्याला पाहायला मिळेल. एक वाईट चेंडूच्या साह्याने आता उर्वरित समीकरण आपण पाहतो. येणारे 5 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. हो डेफिनेटली फलंदाज बाद त्रिपाची दांडी गुळ बिग विकेट डाऊन. या ठिकाणी सुनील शेद बॅक टू द डाव.
आधारे 4 चेंडू 12 धाव संख्येची गरज आहे. सामना जिंकण्याकरिता टीम आपण पाहतो चापेवाडी गुरु 11 चापेवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हाय चेंडू पंच सांगत असताना वाईट आहे. लाईन थोडी खराब आपण पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तानाजीच्या माध्यमातून 4 चेंडू 11 धाव संख्येची गरज आहे. अतिशय चांगला सामना, पहिला सामना, रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बाकी दोन्ही बाजूने बॅलन्स आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक त्रिपळाची गाडी फलंदाज बाद. सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव. 2 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे. तो नवीन फलंदाज मैदानात जायचं लगेचच. क्षमा असावी. 3 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. आपल्याला पाहायला मिळते 3 चेंडू 11चे समीकरण. हा चेंडू यस्नो येणारा चेंडू फिट असेल. चुकीची गोलंदाजी परमनंट आनंदच्या माध्यमातून तानाजीचा विचार केला त्याबद्दल त्या ठिकाणी 3 वाईड फेकले, 1 नऊ चेंडू फेकलाय. परंतु महत्वाचा विकेट सुद्धा बाद केला गेला. सुनील शेठ सारख्या फलंदाजाला त्रिपळात चित केलं गेलं. आहे चेंडू इथे मात्र वाईड आहे. 3 चेंडू 10चं समीकरण आहे. 9 धावा ही वाईड या ठिकाणी ऍड केला जाईल. त्या प्रकारे धावसंख्या आपण पाहतो 34 धावा. 3 चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू चांगल्या टप्प्याचा. तर उर्वरित समीकरण आपण पाहतो 2 चेंडू आणि 9 धावा. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. तर फक्त औपचारिकता बाकी आहे. थोडसा बाकीला ढकललं गेलं. सुनील बाद झाल्यानंतर चापेवाडी संघाने पूर्ण निराशा या ठिकाणी मात्र जाणवलं गेला. 1 चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे. लगेचच मोहपाडा संघाने एका बाजूने इन व्हायच्या मैदानात. एका आपल्याला सेकंड कतारा पाहायला मिळेल. एका बाजूने मोहपाडा संघाने लगेचच मैदानात उतरायचा. इथून मात्र 5 धावसंख्येमुळे सामना मुकावा लागतोय चापेवाडी या संघाला. वर पाहायला गेलं तर हार्डलक टीम चापेवाडी आणि बेस्ट ऑफ लक तसेच मांडवा 2 संघांमध्ये मनासाठी युद्ध पाहायला मिळालं. त्याला मोहपाडा संघ मैदानात येईल मित्रांनो. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच गोलंदाजी करत असताना 1 विकेट, फलंदाजी करत असताना 7 चेंडू फेस केले आणि तब्बल धावा बनवल्या गेल्या. 19 धावा